श्लोक 26. पत्रं पुष्पं फलं तोये यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. अर्थ, जो कोणी भक्तीने मला पत्र, पुष्प, फल किंवा अगदी साधे पाणी सुद्धा अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त भक्ताचे ते भक्तिपूर्वक अर्पण केलेले सर्व काही मी सेवन करतो. विवरण: या श्लोकात भगवंत अनन्य भक्तांकडून फार कशाची, मोठ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करीत नाहीत, तर निष्ठापूर्वक भक्तिपूर्वक अर्पण केलेली अगदी छोटीशी वस्तूसुद्धा त्याला खूपच प्रिय असते, असे ते सांगत आहेत. कारण त्यांना म्हणजे भगवंताला वस्तूचे महत्त्व नाही, मात्र त्यामागची समर्पणाची भावना महत्त्वाची वाटते. वस्तूचे माध्यमातून तो व्यक्त केलेला भाव, ते प्रेम, म्हणूनच ती वस्तू त्या भावाची प्रतीक आहे. म्हणूनच सुदाम्याचे पोहे किंवा शबरीची बोरे अजरामर झालेली आहेत. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्कळ, भक्ती तत्व असे भगवंत सांगत आहेत. एखादे पान, फूल, फळ, पाणी असे काहीही किंवा यापैकी कोणतीही एक गोष्ट किंवा इतर कोणतीही गोष्ट प्रेमाने, अगदी भक्तिभावाने अर्पण केली तर भगवंत सांगतायत, अत्यंत प्रेमाने मी त्याचा स्वीकार करतो. ज्ञानदेव तर म्हणतात की हे असो कायसी फुले फळे, पानची एक आवडे ते झाले, ते साजूक न हो सुकले भल तैसे, ते पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. म्हणजे अगदी एखादं वाळलेलं पान जरी त्याला भक्तिभावाने आपण अर्पण केले तर तो ते अगदी प्रेमाने एखाद्या पंचपक्वान्नासारखं उचलतो आणि लगेचच तोंडात घालतो. असा हा भक्तीचा व भक्ताचा महिमा आहे. आता इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतलेली पाहिजे की येथे पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल असा शब्दशः अर्थ भगवंतांना अजिबात अभिप्रेत नाही. तर त्यामधील समर्पणाची भावना लक्षात घेऊन पत्र म्हणजे आपले प्रत्येक कर्म त्याला अर्पण करायचे आहे. पुष्प म्हणजे ते अर्पण करताना प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने त्याला द्यायचे आहे. फळ म्हणजे आपल्या कर्माचे फळ समर्पण करायचे आहे. तर तोय म्हणजे आपले संपूर्ण जीवनच भगवंताला अर्पण करायचे आहे. आणि अशा प्रकारचे समर्पण आपल्याला माहिती आहे की द्रौपदी, गजेंद्र, शबरी आणि रंतीदेव यांनी आपापल्या आयुष्यात केलेले आहे. येथे पत्र, पुष्प, फळ आणि जल हे शब्द आहेत, तेव्हा हे आणि एवढेच पदार्थ ईश्वराला अर्पण करण्याजोगे आहेत किंवा तेवढेच त्याला आवडतात असा याचा अर्थ घ्यायचा नाही. हे एक उपलक्षण आहे. या व्यतिरिक्त आपण वस्त्र, धन, धान्य किंवा इतर काहीही त्याला भक्तिभावाने अर्पण करायला केले तर ते त्याला नक्कीच आवडते. तो त्याचा प्रेमाने स्वीकार सुद्धा करतो. इथे एक गारांची गोष्ट मला आठवते. या श्लोकाच्या अर्थानंतर मी तुम्हाला स्वतंत्रपणे ती सांगेन. खरे तर तो नित्यतृप्त असा भगवंत, त्याला या गोष्टीची काहीच आवश्यकता नसते. शिवाय परमेश्वराचे नावाने अर्पण केलेले सर्व काही त्याला मिळेल असे येथे मानले जाते. ते कसे होते, त्याचे तात्पर्य काय, हा विचारसुद्धा करण्यासारखी ही गोष्ट आहे. या सर्वांचा संबंध मूर्तीपूजेशी आहे. याचाच अर्थ गीता सांगण्याच्या आधीपासून मूर्तीपूजा केली जात असणार. खरे तर अगदी रामायण काळाचे आधीसुद्धा ती असणार. कारण आपल्याला माहिती आहे की श्रीरामचंद्राने रामेश्वरी येथे सागरावर सेतू बांधण्याचे आधी शंकराच्या लिंगाची पूजा केल्याचा उल्लेख आहे. अर्थातच या मूर्ती सोने, चांदी, पितळ, दगड इत्यादीच्या असू शकतात. मात्र मूर्तीपूजा करणारा या धातूंची पूजा करीत नसतो, तर ते एक परमेश्वराचे प्रतीक म्हणून तिथे ठेवलेले असते. आणि हा पूजा करणारा
त्या त्या विभूतीला किंवा त्या त्या देवतेचे स्मरण करून त्याला उद्देशून ही सर्व पूजा, जप किंवा यज्ञातील हवन करीत असतो. म्हणूनच मूर्तीपूजा ही जडपूजा आहे असे काही लोक मानतात, पण ते योग्य नाही. मूर्तीपूजा म्हणजे त्या विभूतीच्या आत्म्याची पूजा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि ती करताना आपल्या मनातील भाव हे श्रेष्ठ गोष्ट आहे, हे सुद्धा ध्यानात घ्यायला हवे. याशिवाय याचा विचार पुढील प्रमाणे सुद्धा करता येतो. परमेश्वराचे रूप म्हणजे चतुर्वर्णरूपी समाज आहे. म्हणजेच आपल्याला पुरुष सूक्तात सांगितलेला तो समाज पुरुष आहे. म्हणजेच या समाजातील प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराचा कोणता ना कोणता अवयव आहे. हे सर्व मिळून परमेश्वराचे शरीर आहे. आणि असा विचार केला तर कोणाचे मुखात अन्नपाणी, कोणाच्या थकल्या भागल्या पायांना विसावा मिळण्यासाठी केलेली सोय किंवा थकवा दूर करण्यासाठी केलेला कोणताही उपचार म्हणजे थंड पाणी, पंखा इत्यादीची सोय, हे सर्व केले तर ते त्या परमेश्वरालाच दिल्यासारखे होते. अगदी गायीसारख्या पशुसुद्धा भगवंताचेच रूप आहेत. म्हणून भुकेल्या जनावरांना दिलेला चारा पाणीसुद्धा परमेश्वराची पूजा होते. कारण परमेश्वरच सर्व आहे या विचाराने सर्व जित्या जागत्या मूर्ती सोडून इतर मूर्तींची उपासना करणे योग्य नाही. म्हणूनच आपुल्या मनोमंदिरी न विसंबे माते असं भगवंत सांगत आहेत. पूजा म्हणजे समर्पण, याचाही विचार आपण करायलाच हवा. तोय म्हणजे जल म्हणजेच जीवन, तो म्हणजेच तोय हे जीवनाचे साठी उपयोगात आणलेला शब्द आहे. ईश्वराला आपले सारे काही जीवनच समर्पण करायचे. फळ म्हणजे कर्मफल असा अर्थ लक्षात घेतला तर आपली सर्व कर्मफळे त्यालाच अर्पण करायला हवीत. ती ईश्वराप्रित्यर्थ गीतेत सांगितलेल्या कर्मफल त्याग तो हाच आहे. या राजयोगात कर्मफल कोणाला अर्पण करायचे ते सुद्धा सांगितले आहे. कारण येथे फळाचा त्याग न करता ते भगवंताला अर्पण करावे. म्हणजेच दानसुद्धा सत्पात्रीच होते. कारण त्याला दिलेले कोणतेही दान सदा सर्वदा शुद्धच होऊन जाते. म्हणून कर्मफळाचा त्याग न करता ते देवाला अर्पण करावे. तुकोबा तर म्हणतात की कर्मफलच काय, पण मनात येणाऱ्या वासना अगदी कामक्रोधादी विकारसुद्धा त्यालाच देऊन टाकावेत. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. आता पुष्प म्हणजे हृदयकमल, हे तर खरोखरच ईश्वरालाच समर्पण करण्याजोगे आहे. म्हणजेच हृदयरूपी पुष्प व जीवनरूपी तोय परमेश्वराला समर्पण केले तर मानवाचे किती भले होईल. आता पत्र म्हणजे पान, छंदांसी यस्य पर्णानी, छंद म्हणजे वेद किंवा ज्ञान, हे जणू पान आहे. म्हणजेच ज्ञानाचा अहंकार न धरता ते ज्ञान ईश्वराला अर्पण करावे. म्हणजे आपल्या ज्ञानातच ईश्वर स्वरूप असावे. दुसरे आसुरी रूप राहू नये किंवा पाहू नये. माणसाने उन्नत होण्यासाठी अशा प्रकारे ईश्वराचीच पूजा करावी असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.